तर नमस्कार, मी मुकुंदा गुरुनले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लग्नासाठी सरकारकडून मिळते मदत। जाणून घ्या शासनाची कन्यादान योजना आहे तरी काय, या कन्यादान योजनेसाठी पात्रता निकष काय असणार आहेत व ही कन्यादान योजना नेमकी काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग तुमचा वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या नवीन योजनेला। तर बघा, आपल्या मुलांचा लग्न सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी ते जन्मभर काबाड कष्ट करतात, बरोबर आहे। मात्र सध्याच्या स्थितीत लग्न ही फारच खर्चिक बाब झाली आहे, बरोबर आहे की साधे लग्न करायचे म्हणले तरी कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये लागतात। बघा, दरम्यान हीच बाब लक्षात घेतात सरकारकडून लग्नासाठी कन्यादान योजनेच्या माध्यमातून, बघा लक्ष द्या, कन्यादान योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते। तर बघा आता ही नेमकी योजना काय आहे आणि या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे त्या प्रकारची सविस्तर माहिती आपण आता समोर जाणून घेऊया। तर बघा, गेल्या अनेक वर्षापासून राज्य सरकारकडून ही योजना राबवली जात आहे, बरोबर आहे। आता त्याच्यानंतर बघा, या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या पालकांना मुलीच्या विवाहाप्रसंगी आर्थिक मदत दिली जाते, बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा, समाजातील मागासवर्गीयांचे विवाह वाढत्या महागाईत कमी खर्चात व्हावे व मागासवर्गीय कुटुंबाचे विवाहावर होणाऱ्या अनठाई खर्चावर नियंत्रण राहावे यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे, बरोबर आहे। बघा, कन्यादान या योजनेसाठी पात्रता व निकष काय असणार आहेत आता ते आपण बघूया। बघा, वधू व वर महाराष्ट्रातील रहिवासी असावा, नवदाम्पत्यातील वधू वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती नवबौद्धासह असावा, विमुक्ती जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील असावा। त्याच्यानंतर बघा, पॉइंट नंबर 3, दाम्पत्यांपैकी वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 पेक्षा कमी असू नये। त्याच्यानंतर इथे पॉइंट 4, बघा, वधू व वर यांच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय राहील। त्याच्यानंतर पॉइंट नंबर 5 इथे बघा, बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याअंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पत्य किंवा कुटुंब यांच्याकडून झालेला नसावा। त्याच्यानंतर बघा, याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, पॉइंट नंबर बघा, जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्या दिलेले असावे। त्याच्यानंतर बघा, आंतरजातीय विवाह असल्यास त्यासाठी 30 जानेवारी 1999च्या शासन निर्णयानुसार कोणते फायदे मिळतात तेही फायदे अनुज्ञेय राहतील। आर्थिक मदत कशी मिळणार, बघा, या योजनेच्या माध्यमातून नवविवाहित दाम्पत्याला 20,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। बघा, त्याच्यानंतर ही मदत वधूचं आई वडील किंवा पालकांच्या नावे मंजूर केली जाते। त्याच्यानंतर बघा, मात्र त्यासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणे बंधनकारक राहील। त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारच्या विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्था किंवा संघटनांना प्रत्येक जोडप्यामागे 4,000 रुपये दिले जातील। संस्थेला 4,000 रुपये कधी मिळणार आहेत, बघा, स्वयंसेवी संस्था यंत्रणा संस्था नोंदणी अधिनियम 1960 व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1850 अंतर्गत संबंधित संस्था नोंदणीकृत असावी। त्याच्यानंतर बघा, सामूहिक विवाहासाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था यंत्रणा सेवाभावी असावी, व्यावसायिक नसावी। त्याच्यानंतर बघा, सेवाभावी संस्था यंत्रणेने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये केला जाणारा खर्च हा संस्थेने करावा। त्याच्यानंतर बघा, त्यासाठी संस्था पुरस्कर्ते शोधू शकेल, मात्र अशा कार्यक्रमासाठी कोणतेही शासकीय अनुदान अनुज्ञेय राहणार नाही। त्याच्यानंतर बघा, सामूहिक विवाह सोहळ्यासाठी किमान 10 दाम्पत्ये 20 वर व वधू असणे आवश्यक आहे। बघा, त्याच्यानंतर सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी क्षेत्रबंधन लागू होणार नाही। तर बघा, ही जी माहिती सांगितली
ते तुम्ही योग्यरित्या समजली असेल असं मी समजतो। बघा, त्याच्यानंतर पुन्हा भेटू एका नवीन योजनेमध्ये एका नवीन विषयासह। तोपर्यंत धन्यवाद। नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा MG मराठी इन्फॉर्मेशन।